लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध. तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272. राहुरी विधानसभा मतदारसंघाची नुकतीच जी पोटनिवडणूक आहे ती जाहीर झालेली आहे. अधिसूचना देखील निघालेली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने या मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष, आमचे दोन्ही जिल्हाध्यक्ष उत्तर आणि दक्षिणचे उपस्थित आहेत. तालुकाध्यक्ष आहेत, जिल्ह्याचे पदाधिकारी आजच्या बैठकीला उपस्थित आहेत. त्या निमित्तानं आम्ही पत्रकार परिषदही घेतलेली आहे. ही निवडणूक ही पोटनिवडणूक आहे. या भागाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे ती जागा रिक्त झाली आणि आता ती पोटनिवडणूक लागलेली आहे. खरं म्हणजे ही निवडणूक राज्य कार्यकारिणी वंचित बहुजन आघाडीनं निर्णय केलेला आहे की ही जी पोटनिवडणूक आहे ही पोटनिवडणूक वंचित बहुजन आघाडी पक्ष म्हणून आम्ही लढवणार आहोत. त्याच्या अनुषंगाने त्याच्या तयारीसाठी, उमेदवारांच्या चाचपणीसाठी आजची ही बैठक होती. सगळे पदाधिकारी उपस्थित होते आणि या निवडणुकीला आम्ही ताकदीनं सामोरं जाणार आहे. कारण अहमदनगर जिल्हा हा प्रस्थापितांचा जिल्हा आहे, साखर कारखानदारांचा जिल्हा आहे आणि लोकशाहीमध्ये आम्हाला समजलं की चर्चा चालू होत्या की ही निवडणूक बिनविरोध व्हावी. म्हणजे मला असं वाटतं की कुणीतरी भावनिकतेच्या मुद्द्यावरती निवडणूक ही करू नये. लोकशाही आहे. विधिमंडळामध्ये जाणारा हा प्रतिनिधी, तिथं कायदा तयार होत असतो आणि म्हणून मग ती निकोप अशा पद्धतीचीच लोकशाही असावी म्हणून ही निवडणूक आवश्यक आहे. बाकीच्या पक्षांनी निवडणुका केल्या की नाही केल्या, करणार की नाही करणार माहीत नाही, पण वंचित बहुजन आघाडी मात्र ही निवडणूक करणार आहे. आमच्यातला विस्थापितांमधला, कारण हा प्रस्थापितांच्या विरोधामधली विस्थापितांची लढाई आहे वंचितांची, आणि म्हणून विस्थापितांमधला एखादा प्रतिनिधी आम्ही या निवडणुकीला उमेदवार म्हणून देणार आहोत. इथं अलीकडच्या काळामध्ये आम्ही बघतोय की आता बीजेपीचे जे उमेदवार होते ते अत्यंत जहाल असे हिंदुत्ववादी. आता त्यांचे चिरंजीव ते देखील, अशी चर्चा आहे, ते देखील अत्यंत जहाल हिंदुत्ववादी आहेत. दुसरे मागच्या वेळेचे जे उमेदवार होते महाविकास आघाडीकडचे, त्यांनी अचानक त्यांचं रूपडं बदललेलं आम्ही पाहायला मिळतं आम्हाला. ते देखील, त्यांचा कल जो आहे तो देखील प्रखर हिंदुत्ववाद्यांकडे निघालेला आहे. जर या भागामध्ये दोन्ही प्रखर हिंदुत्ववादी जर उमेदवार उभे राहिले तर या भागातला जो सेक्युलरवादी मतदार आहे त्यांनी मतदान करायचं कुणाला? आणि म्हणून इथला जो संविधानवादी मतदार आहे, शिव फुले शाहू आंबेडकरवादी मतदार जो आहे, त्या मतदारांना संधी मिळावी आपलं मतदान करण्यासाठी, आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी त्यांना पर्याय देणार आहे. ताकदीनं आम्ही निवडणूक लढवणार आहोत. 2019 पासून वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रामध्ये राजकीय पक्षांना आम्ही धक्के देतोय. ज्यांनी वर्षानुवर्ष वंचितांची मतं घेतली, सत्तेमध्ये गेले आणि सत्तेमध्ये जाऊन स्वतः मोठे झाले, आणि ज्यांच्या जीवावरती सत्तेमध्ये गेला त्यांच्याकडे डुंकून पाहिलं नाही. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये आपण बघतोय की मतदारांचा कल हा वंचित बहुजन आघाडीकडे आकर्षिला जात आहे. त्याचं कारणच असं आहे की वंचित बहुजन आघाडी सर्व जाती समूहांना, ज्यांना नाकारलेलं आहे, जे वंचित आहेत, सत्तेपासून हजारो कोस दूर आहे, ज्यांना कधी संधी मिळाली नाही, उमेदवारांमध्ये संधी मिळाली नाही, अशा सगळ्यांची मोठ बांधून अशा समूहांना उमेदवारांमध्ये प्रतिनिधित्व देऊन सत्तेकडे जाण्याचा जो रस्ता आहे तो रस्ता खुला करण्याचं काम वंचित बहुजन आघाडी आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर करतायत. याच निमित्ताने राहुरीची ही पोटनिवडणूक जी आहे, ही पोटनिवडणूक आम्ही ताकदीनं करणार आहोत. आमच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह आहे. त्यामुळं 2 दिवसामध्ये उमेदवारांच्या मुलाखती होतील, मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांची बैठक होईल. आणि या निवडणुकीमध्ये, कारण आम्हाला माहिती आहे आमच्याकडे साधनं नाही आहेत, संसाधनं नाही आहेत, यांच्या इतक्याला यंत्रणा नाही आहेत, त्यांच्याकडे पैसा आहे, कारखानदार आहेत, शिक्षण संस्था आहेत, पण तरी देखील कार्यकर्त्यांच्या जोरावरती, ताकदीवरती, कारण आमच्याकडे एक जमीची बाजू आहे की आमच्याकडे स्वाभिमानी कार्यकर्ता आहेत, अशा कार्यकर्त्यांच्या जोरावरती उद्याची ही जी राहुरीची पोटनिवडणूक आहे ही आम्ही ताकदीनं निवडणूक लढवणार आहोत.
आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.